गुड मॉर्निंग स्टुडंट. आपल्या ह्या आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आज आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉल्युबिलिटी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरपर्यंत आपण सॉल्युबिलिटीपर्यंत त्याचं युनिट, होमोजिनियस सोल्युशन, हेट्रोजिनियस सोल्युशन आणि टाईप ऑफ द सिस्टीम, 9 टाईप ऑफ द सिस्टीम याचा अभ्यास केलेला होता. आता जे ह्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉल्युबिलिटी त्याचे 3 फॅक्टर्स असतात. ते 3 फॅक्टर सॉल्युबिलिटीवर परिणाम करत असतात. फर्स्ट फॅक्टर इज कॉल्ड ॲज अ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. पहिला जो फॅक्टर असतो त्याला म्हटलं तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. दुसरा जो फॅक्टर आहे त्याला म्हटलं तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. तिसरा जो फॅक्टर आहे त्याला म्हटलं तर इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटीवर परिणाम करणारे 3 घटक आज आपल्याला अभ्यास करायचे आहेत. The first one, it is called as the nature of solute and solvent. Second one is that effect of temperature on solubility, and third one is that effect of pressure on solubility. So let's start to the deals with the first point, that is the nature of solute and solvent. मग पहिला जो फॅक्टर आहे त्या पहिल्या फॅक्टरमध्ये काय म्हटलं त्यांनी की सोल्यूट आणि सॉल्वंटचा काय परिणाम होतो सॉल्युबिलिटीवर. यू नो दॅट सोल्यूट इट इज अ मिनिमम पोर्शन और लेस क्वांटिटी विच इज रिक्वायर और विच इज द प्रेझेंट इन द सोल्युशन, इट इज कॉल्ड एज अ सोल्यूट. सोल्युशनमध्ये कमी पोर्शन, लेस पोर्शन जो काय असतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो, आणि जो मॅक्झिमम पोर्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, सॉल्वंट असं म्हणतो. मग या सोल्यूट आणि सॉल्वंटपासून आपल्याला काय तयार होतं, सोल्युशन तयार होतं. आणि त्या सोल्युशनची सॉल्युबिलिटी ही डिपेंड असते 3 फॅक्टरवर. पहिला फॅक्टर जो असतो, फर्स्ट फॅक्टर इज दॅट नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. जनरली वी नो दॅट or generally the compound with similar chemical character are more readily soluble in each other than that of the different chemical character. हे वाक्य समजून घ्या. काय म्हणतो तो, ज्यावेळेस आपण नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट घेतोय, जर सोल्यूट आणि सॉल्वंटचं केमिकल कॅरेक्टर सेम असेल, when the chemical character of solute and solvent म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोघांच्या जर केमिकल प्रॉपर्टीज सेम असतील, दोघं हे पोलार मोलिक्युल असतील, तर ते लवकर एकमेकांमध्ये काय होतात, सोल्युबल होतात. बट ऑन कॉन्ट्रोवर्सी, उलट, when the solute and solvent having chemical property are different, म्हणजे काय, सोल्यूटची केमिकल प्रॉपर्टी आणि सॉल्वंटची केमिकल प्रॉपर्टी जर डिफरंट असेल तर ते इझिली सोल्युबल होत नाही. मग याच्यावरून एक स्टेटमेंट जनरल केलं जातं सोल्युशन या टॉपिकमध्ये. या सोल्युशनमध्ये काय स्टेटमेंट आहे बघा, लाईक डिझॉल्व लाईक. लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे काय, जर सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोघं लाईक असतील, म्हणजे एकच असतील, तर ते लवकर डिझॉल्व होतात. मीन्स दॅट द केमिकल प्रॉपर्टी ऑफ सोल्यूट अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ सॉल्वंट both are same at the time it get dissolved very fastly. That is we obtain the maximum amount of the solubility. We obtain the maximum amount of solubility. But when solute and solvent both are not same means that their chemical property is not same, at the time the solute is dissolve in solvent is a less as compared to the above condition. म्हणजे पहिल्या कंडिशनपेक्षा दुसऱ्या कंडिशनमध्ये सोल्यूट हा कमी प्रमाणात सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो, म्हणजेच त्याची सोल्युबिलिटी ही कमी असते. सोल्युबिलिटी काय असते, कमी असते. वाय द फर्स्ट कंडिशन द सोल्युबिलिटी इज मॅक्झिमम and why in the second condition the solubility is a minimum? Answer of this question is that when the similar character is arising on the front of you, that is a solute and solvent, it shows the same chemical property
at a time the substance shows having the similar intermolecular force. मग त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स क्रिएट होतो लाईक टू बी सोल्युबल टू इच अदर. म्हणजे सॉलिड आणि सॉल्वंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतील तर त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो. अँड ड्यू टू द इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन द सॉलिड is easily dissolved to the solvent and to obtain the solution which contain the maximum solubility. Generally, when we take as a polar solid, we take as a polar. Generally, we take as a polar solid. What do you mean by polar solid? That is, it contains the one positively charged species and one negatively charged species. That is, electronegativity difference is higher. It is called as a polar molecule. This polar molecule is dissolved in the polar solvent. When we take the example, that is the NaCl, that is the sodium chloride. Sodium chloride contains the positively charged species Na plus and negatively charged species Cl minus. This polar solid is dissolved in the polar solvent like as a water molecule. What are the formula of the water molecule? That is a H2O, that is a delta H, that is a partially positive charge on the H plus and negatively charged on OH minus. So that NaCl is a polar solid and water is a polar solvent. When NaCl is dissolved in water, at a time you obtain the strong ion dipole interaction of Na plus and Cl minus with water molecule. हे वाक्याचा अर्थ समजून घ्या. वॉटर मोलिक्यूल मधला H प्लस हा कोणाबरोबर रिॲक्ट होईल? CS मायनस बरोबर. बिकॉज they have the strong ion dipole interaction. They have the strong ion dipole interaction. Remaining OH minus in water molecule is react with the sodium Na plus, that is the NaOH is obtained when the hydrogen of water molecule is react with the Cl minus in NaCl at a time to form the bonding. This bonding is called as a hydrogen bonding. It is called as a hydrogen bonding, and due to the presence of the hydrogen bonding between the hydrogen and Cl minus, that is the NaCl is dissolved in water to obtain the maximum solubility. Means that sodium chloride is easily dissolved in water, means that solute and solvent shows the similar chemical property like as a like dissolve like. म्हणजेच काय की सॉलिड आणि सॉल्वंटची केमिकल प्रॉपर्टी सेम होती म्हणून सोडियम क्लोराईड हा पास त्याच्यामध्ये डिझॉल्व झाला. We take the another example, that is a sugar. That is a sugar in water. This sugar in water is also the one of the example of the polar molecule, and due to the presence of the hydrogen bonding between the sugar and water, the sugar is dissolved in water molecule very fastly. That is solute and solvent having chemical property are same, that is like dissolve like. These are the first factor of the affecting the solubility, that is the nature of solute and solvent. I repeat again that परत एकदा समजून घ्या. जर सोल्यूट आणि सॉल्वंट याच्या जर केमिकल प्रॉपर्टी सेम असतील तर सोल्यूट इझिली सॉल्वंटमध्ये सोल्युबल होतो, सोल्युबिलिटी वाढते. पण जर सोल्यूट आणि सॉल्वंट याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम नसतील तर सोल्यूट कॅन नॉट बी डिझॉल्व इझिली विथ सॉल्वंट. हेन्स द सोल्युबिलिटी इज नॉट increases, that is it is a decreases. Both are controversy to each other. That is, by using this we can say that like dissolve like. याला अनुसरून आपण काय घेतोय?
लाईक डिझॉल्व लाईक. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, वेन वी टेक द वन ऑफ द एक्झाम्पल सोडियम क्लोराईड is dissolved in water, that is it form the hydrogen bonding, and due to the formation of hydrogen bonding the sodium chloride is easily dissolved in water molecule. When we take the another example, that is a sugar dissolved in water. By the dissolution of sugar in water is due to only the intermolecular hydrogen bonding is formed due to the intermolecular hydrogen bonding between sugar and water. These are the first factor. What are the second factor is on the front of that, that is the effect of temperature on solubility. सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा काय परिणाम होतो हे टायटल आपल्याला बघायचं आहे. जनरली when we discussing the solubility of substance is change with change in the temperature. म्हणजे सोल्युबिलिटी ही टेम्परेचर जसं बदलेल तसे सोल्युबिलिटी ही काय होते, बदलते. द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स इज चेंज विथ द टेम्परेचर ऑन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. ज्यावेळेस आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणतो त्यावेळेस आपल्याला थर्ड टॉपिक जो बघायचा आहे केमिस्ट्री फर्स्टमध्ये, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन येते. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये डिझोल्युशन होतं. ओके. मग आता ह्या आपण एक उदाहरण घेतलं. वेन वी टेक द वन ऑफ द एक्झाम्पल दॅट इज पोटॅशियम क्लोराईड. बघा परिणाम काय होतोय सोल्युबिलिटीचा. सोल्युबिलिटी ही वाढते का कमी होते. ज्यावेळेस टेम्परेचर वाढवलं किंवा टेम्परेचर कमी झाल्याचा परिणाम ह्या त्या सोल्युबिलिटीवर काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. वेन वी टेक द एक्झाम्पल दॅट इज अ पोटॅशियम क्लोराईड. When potassium chloride is dissolved in water at the time, the one of the process that is an endothermic process. In physical chemistry there are two type of the process. First one it is called as an endothermic process and second one is called as an exothermic process. What do you mean by endothermic process? In endothermic process heat is absorbed. उष्णता शोषून घेतली जाते. डेल्टा एच व्हॅल्यू हिची पॉझिटिव्ह असते. वेन वी कन्सिडर द एक्झोथर्मिक रिॲक्शन, इन एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट इज गिव्हन आउट. उष्णता ही बाहेर टाकली जाते. डेल्टा एच व्हॅल्यू निगेटिव्ह असते. ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, वेन द पोटॅशियम क्लोराईड इज डिझॉल्व इन वॉटर. पोटॅशियम क्लोराईड हा जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर उष्णता ही शोषून घेतली जाते. उष्णता काय घेतली जाते, शोषून घेतली जाते. म्हणजेच ती कुठली रिॲक्शन झाली, एंडोथर्मिक रिॲक्शन झाली. वेन टेम्परेचर जे आता टेम्परेचर वाढवतं आहे, वेन वी इन्क्रीज द टेम्परेचर, एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवतं म्हणजे आपण काय करतोय, वेन इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ एनी सिस्टीम ॲट द टाइम वी सप्लाय द स्मॉल अमाऊंट ऑफ हीट ऑर बाय ॲडिंग द हीट टू द सिस्टीम. टेम्परेचर वाढवतो म्हणजे काय केलं आपण नेमकं, तर आपण त्या सिस्टीममध्ये उष्णता ॲड केली. ॲडिंग द हीट टू द सिस्टीम, द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स. म्हणजे असं आपण टेम्परेचर वाढवलं, उष्णता त्याच्यामध्ये ॲड केली किंवा दिली, त्यावेळेस काय होतं, द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स इज इन्क्रीजेस. म्हणजे काय, याच्यावरून साधं सिम्पल लॉजिक लक्षात घ्या. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. याचं एक उदाहरण तर आपण लक्षात घेऊ. जर 10 ml किंवा 100 ml वॉटर घेतलं आणि त्याच्यात जर आपण शुगर टाकली तर शुगर डिझॉल्व व्हायला थोडासा वेळ लागतो. परंतु त्या 100 ml मध्ये आपण शुगर घेतली 1 स्पून आणि त्याला जर थोडंसं आपण गॅस बर्नरवर ठेवलं तर शुगर लवकर डिझॉल्व होते ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट केस. म्हणजेच काय, उष्णता दिली, उष्णता जेवढ्या प्रमाणात दिली तेवढ्या प्रमाणात साखर पाण्यामध्ये लवकर डिझॉल्व झाली. म्हणजेच काय झालं, द सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज द टेम्परेचर. आता बघा याच्यामध्ये एक थोडंसं 11वीचा रेफरन्स येतो. आता आपण काय केलं, सिस्टीमला काय केलं, थोडंसं अफेक्ट केलेलं आहे. सिस्टीमवर ट्रेस निर्माण केला आहे. ट्रेस कशाच्या भाषेत निर्माण केलेला आहे की बाय ॲडिंग द स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इन इट. उष्णता त्याच्यामध्ये ॲड केली. मग उष्णता ज्यावेळेस आपण ॲड करतोय ही त्या सिस्टीमवर झालेला ट्रेस आहे. अकॉर्डिंग टू ली चॅटर्स प्रिन्सिपल, मागच्या वर्षी तुमचं ली चॅटर्स प्रिन्सिपल झालेलं आहे. व्हॉट इज द ली चॅटर्स प्रिन्सिपल, द ट्रेस इज अप्लाइड टू द सिस्टीम.
द सिस्टीम इज ॲडजस्ट इट सेल्फ टू नलिफाय द ट्रेस ऑन इट. सिस्टीमवर जर ट्रेस अप्लाय केला तर सिस्टीम स्वतःला अशा पद्धतीने ॲडजस्ट करते जे काही त्याच्यावर अप्लाय केलेलं असेल तो ट्रेस तो नलिफाय करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे थोडक्यात उष्णता वाढवली असेल तर तो उष्णता शोषून घेण्याचा प्रयत्न करते, उष्णता शोषलेली असेल तर उष्णता वाढवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर दुसऱ्या साईडला टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न केला जातं. म्हणजे ली चॅटरल प्रिन्सिपल असं आपण त्याला म्हणतो. मग ह्या ली चॅटरल प्रिन्सिपलमध्ये आपण काय म्हटलं त्याच्यात ट्रेस इज अप्लाय टू द सिस्टीम. ट्रेस अप्लाय केला सिस्टीमवर कशाच्या स्वरूपात? ट्रेस इज अप्लाय टू द सिस्टीम बाय ॲडिंग द स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इन इट. मग सिस्टीमवर आपण उष्णता ॲड करण्याचा ट्रेस अप्लाय केला. मग याच्यामध्ये बघा, मग ट्रेस अप्लाय केला म्हणजे काय केलं आपण? एक्झोथर्मिक रिॲक्शन कॅरी आउट केली. त्याच्यामुळे काय आलं? द ट्रेस फेवर्स टू द एंडोथर्मिक प्रोसेस. मग ती कुठे गेली? दिस फेवर्स टू द एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे एका बाजूने आपण उष्णता ॲड करतोय, दुसऱ्या बाजूने उष्णता आपण काय करतोय? शोषून घेतोय. सो दॅट according to Lee Chatter's principle, the addition of heat causes the trace on the saturated solution, and this trace favors the endothermic process. ही ट्रेस जी असते, ह्या ट्रेस कोणाच्या बाजूने जातोय? इट गोज टुवर्ड द एंडोथर्मिक प्रोसेस. इट गोज टुवर्ड द एंडोथर्मिक प्रोसेस. बघा परत एकदा समजून सांगतो. इफेक्ट ऑफ टेम्परेचरला आपण काय म्हटलं? द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स चेंजेस विथ द टेम्परेचर विथ द डिपेंड अपॉन द एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. वेन वी टेक द एक्झाम्पल, पोटॅशियम क्लोराईड इज डिझॉल्व इन वॉटर. इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. व्हॉट डू बाय एंडोथर्मिक प्रोसेस? द हीट इज गेट ॲब्सॉर्ब. आपण उष्णता काय करतो? ती शोषून घेतो, ॲब्सॉर्प्शन करून घेतो. वेन टेम्परेचर इज इन्क्रीज, ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवलं, वेन वी इन्क्रीज द टेम्परेचर by adding the small amount of heat to the system, the solubility increases to increase the temperature. According to statement, we can clearly say that the temperature and solubility both are directly proportional to each other. The trace is applied according to Lee Chatter's principle. The addition of heat causes the trace. Addition of heat causes a trace on the saturated solution. On the saturated solution, the trace favors the एंडोथर्मिक प्रोसेस. मग तो ट्रेस जो असतो तो कुठल्या फेवरला जातो आहे? इट गोज टुवर्ड द एंडोथर्मिक प्रोसेस. आता दुसऱ्या बाजूने बघा, ऑन दी अदर हँड वेन द सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर. जेव्हा सबस्टन्स हा डिझॉल्व झाला वॉटरमध्ये त्यावेळेस काय झालं? एक्झोथर्मिक प्रोसेस झाली. काय झाली? एक्झोथर्मिक प्रोसेस झाली. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये डेल्टा एच व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते. डेल्टा एच व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह असते. म्हणजे तिचं टेम्परेचर कमी झालेलं असतं. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कमी झालेलं असतं. म्हणून इथे पुढचा शब्द म्हटला बघा, सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग. सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग विथ इन्क्रीज द टेम्परेचर. हे वाक्य लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय म्हणतंय? एक्झोथर्मिक ऑन दी अदर हँड वेन द सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर. सबस्टन्स काय केला आहे? डिझॉल्व केला आहे. कशामध्ये? वॉटरमध्ये. वेन द सबस्टन्स इज डिझॉल्व इन वॉटर बाय ॲन exothermic process. By an exothermic process, its solubility goes on decreasing. Solubility काय झाली त्याची? कमी झाली. का कमी झाली? With increasing the temperature. With increase in the temperature. काय झालं? त्याचं टेम्परेचर वाढवलं, त्याच्यामुळं काय झालं? त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. मग सबस्टन्स सच एज कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम डायक्लोराईड, Li2SO4 dash Li2SO4 dot H2 aqua complex dissolve in water. हे ज्यावेळेस कॉम्प्लेक्स मी पाण्यामध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस उष्णता काय होते? रिलीज होते. व उष्णता ही रिलीज होते. मग हे जे काय आपण बघितलं ते बघितल्यानंतर आपल्याला एक डायग्रॅम आपण बघायचे बघा. त्याला म्हटलं व्हेरिएशन ऑफ द सोल्युबिलिटी ऑफ सम आयोनिक सॉलिड विथ टेम्परेचर. आयोनिक सॉलिड घेतले. आता आयोनिक सॉलिड कुठला घेतला? पहिला घेतला NaCl, दुसरा घेतला KCl, KBr, NaBr, NaNO3, KNO3. ह्या आयोनिक सॉलिड आहे. ह्या आयोनिक सॉलिडचा आणि सोल्युबिलिटीचा काय परिणाम आहे? म्हणून टायटल दिलं बघा, व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ सम आयोनिक सॉलिड विथ टेम्परेचर. मग एका ॲक्सिसला काय घेतलं त्यांनी? सोल्युबिलिटी घेतली. एका ॲक्सिसला काय घेतलं त्यांनी? टेम्परेचर घेतले. दिस ॲक्सिस इज अ टेम्परेचर.
डिग्री सेल्सिअस. दिस इज द सोल्युबिलिटी. मग तुम्हाला दिसत असेल टेम्परेचर त्या ॲक्सिसला 20, 40, 60, 80, 100 आहे. सोल्युबिलिटी कशी आहे? 50, 100, 150, 200 आणि 250. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने मी जे सांगतोय त्याच्यामध्ये लक्ष द्या. आता KCl, NaCl आणि सोडियम ब्रोमाइड. काय सांगतो बघा? सोडियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड. सोल्युबिलिटी विथ चेंजेस स्लाइटली विथ द टेम्परेचर. आता याच्यामध्ये हा जो पहिला जो ग्राफ आहे हे सोल्युबिलिटी काय वाढलेली नाही एवढी. सोल्युबिलिटी वाढलेली नाहीत विथ चेंजेस विथ द टेम्परेचर. बघा सोल्युबिलिटी ऑफ सोडियम ब्रोमाइड, त्याची सोल्युबिलिटी किती आहे? 100च्या पुढे, बरोबर आहे. त्याचं टेम्परेचर किती होतं? 100 डिग्री होता. सोडियम क्लोराईड त्यावेळेस बी त्याचं टेम्परेचर 100 डिग्री होतं. त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईडचं त्यावेळेस बी त्याचं टेम्परेचर 100 डिग्री होतं. म्हणजे द सम आयोनिक सॉलिड लाईक ॲज अ सोडियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, द सोल्युबिलिटी चेंज स्लाइटली विथ द टेम्परेचर. टेम्परेचर थोडंसं स्लाईट झालं सोल्युबिलिटी वाढते. परंतु इथे जर आपण बघितलं तर हा ग्राफ बघा, हा KNO3, NaNO3, याच्यामध्ये काय दिसतंय? द सोल्युबिलिटी गेट चेंजेस ट्रिमेंडसली. सोल्युबिलिटी काय होते? त्याचे वाढते. कर बघा, त्याचा कर हा इन्क्रीजिंग पोर्शनला आहे कर, पण तो ट्रिमेंडसली ॲप्रिसिएबली इन्क्रीजेस होते. मग सोल्युबिलिटी ऑफ पोटॅशियम नायट्राईड असेल, सोडियम नायट्रेट असेल, म्हणजे KNO3 आणि NaNO3 हॅव्हिंग सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर, विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर. आता त्याच्यानंतर परत याच्यामध्ये काही जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीज द टेम्परेचर. दॅट इज अ Na2SO4. दॅट इज अ Na2SO4. म्हणजे आपण 3 प्रकारचे जे आयोनिक कंपाऊंड बघितले. पहिल्या आयोनिक कंपाऊंडमध्ये सोल्युबिलिटी ही स्लाइटली चेंज होते, स्लाइटली इन्क्रीज होते. दुसऱ्या प्रकारचे जे आयोनिक कंपाऊंड होते किंवा आयोनिक सॉल्ट होते त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी ट्रिमेंडसली चेंज झाली, बरोबर आहे. तिसरा जो बघितला त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी डिक्रीज झाली विथ इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे 3 प्रकारचे आपण सॉल्ट बघितले आणि त्याच्यावरून आपण एक जनरल म्हणू शकतो बघा. द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर इज युजली डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. द सोल्युबिलिटी म्हणतोय आता मी. सोल्युबिलिटी हे आयोनिक कंपाऊंड होते, आयोनिक सॉलिड होते. त्या आयोनिक सॉलिडचं सोल्युबिलिटीचं आपण बघितलं. पण आता गॅसेस मोलिक्युल जे असतात, गॅसेस मोलिक्युल त्यांची सोल्युबिलिटी काय होते बघा. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस आर युजली डिक्रीजेस विथ इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी काय होते? कमी होते. वेन गॅस इज डिझॉल्व इन वॉटर, गॅस मोलिक्युल काय होतो? डिझॉल्व होतो वॉटरमध्ये. अँड द गॅस मोलिक्युल इन लिक्विड फेज आर कंडेन्स. तो गॅस मोलिक्युल पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर गॅस मोलिक्युलचं रूपांतर कशामध्ये, कुठल्या फेजमध्ये होतं? लिक्विड फेजमध्ये होतं. अँड वेन द लिक्विड फेज इज अरायझेस बाय युझिंग द कंडेन्सेशन रिॲक्शन, द कंडेन्सेशन रिॲक्शन इज द एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेस बघा, लक्षात घ्या. एक्झोथर्मिकमध्ये तेच सांगतोय परत मी एकदा. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये सोल्युबिलिटी ही कमी होते आणि एंडोथर्मिकमध्ये सोल्युबिलिटी ही वाढते. पण याच्यामध्ये गॅस मोलिक्युलची सोल्युबिलिटी कमी झाली आहे. का कमी झालेली आहे? बिकॉज गॅस मोलिक्युल इज गेट कन्वर्ट इन टू द लिक्विड फेज, दॅट इज आर कंडेन्स्ड. म्हणून त्याचं असं म्हटलं बघा, वेन द गॅस मोलिक्युल डिझॉल्व इन वॉटर, द गॅस मोलिक्युल गेट कंडेन्स्ड. In the gas molecule in the liquid phase are condensed. The condensation is an exothermic process and the solubility of gas in water decreases with rise in the temperature. With rise in the temperature म्हणजे टेम्परेचरच्या बाबतीत आपण जर बघितलं इथे परत तेच येतोय बघा. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये सोल्युबिलिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीज द टेम्परेचर. एंडोथर्मिकमध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होते विथ इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे याच्यामध्ये आपण दुसरा फॅक्टर आपण असा बघितला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. दुसरा काय फॅक्टर बघितला आपण? इफेक्ट ऑन टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटीचा बघितला. सोल्युबिलिटीचे आपण जे ग्राफ बघितला होता त्या ग्राफमध्ये पण NaCl असेल, KCl असेल, पोटॅशियम हे असेल, सोडियम ब्रोमाइड असेल, त्याच्यामध्ये जे असेल सोल्युबिलिटी ही स्लाइटली इन्क्रीज होते विथ इन्क्रीज द टेम्परेचर. पण पोटॅशियम नायट्रेट असेल, NaNO3 असेल,
पोटॅशियम ब्रोमाइड असेल, ह्या 3 आयोनिक कंपाऊंडमध्ये सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज द टेम्परेचर and the Na2SO4 having solubility goes on decreasing with the temperature. One thing is remember that the solubility of gas in water usually decreases with increase the temperature. Gaseous moleculeची पाण्यामध्ये solubility ही कमी होते or decrease होते कारण की त्याचं टेम्परेचर वाढतं. When gas molecule is dissolved in water at a time the gas molecule in the liquid phase are condensed, and condensation is an exothermic process, and due to the exothermic process the solubility goes on decreasing with increasing the temperature. These are the second factor, and the third factor is on the front of that, effect of pressure on solubility. तिसरा जो फॅक्टर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, तो कुठला दिला त्यांनी, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. मग ह्या सोल्युबिलिटीचा काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं. आता इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी, मग एक आपण कॅरी करतो. आता बघा, इफेक्ट ऑन प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर साधं सिंपल त्यांनी असं दिलं बघा, प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. प्रेशर कमी केलं काय आणि जास्त केलं काय, त्या सोल्युबिलिटीवर काही परिणाम होत नाही. पण कोणाचा, कुठल्या स्टेटमध्ये, सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, प्रेशरचा परिणाम, प्रेशर वाढवलं किंवा कमी केलं, सॉलिड आणि लिक्विडचं सोल्युबिलिटीमध्ये फरक पडत नाही. म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, द प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सोल्युबिलिटी जी असते सॉलिड आणि लिक्विडची ही बदलत नाही जरी प्रेशर आपण बदलवला. मग आता राहिला प्रश्न कोणाचा, गॅसेसचा. मग गॅसेसमध्ये त्याने असं म्हटलं बघा, द प्रेशर इज ग्रेटली अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. पण जर आपण प्रेशर कमी किंवा जास्त केलं तर गॅसेस मॉलिक्युलची सोल्युबिलिटी इन लिक्विडवर परिणाम होतो. म्हणजे काय सांगतो, द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज द प्रेशर. तर सोल्युबिलिटी जी होते, द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग द प्रेशर. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सॉलिड आणि लिक्विड स्टेटवर there is no effect of pressure on solubility, but there is an effect of pressure on solubility when it is in the gaseous state. So that we can say that the solubility of gas goes on increasing with increasing the pressure, and this relation between the quantitative relationship between the gas solubility in liquid and pressure is written by the one of the scientists. The name of the scientist is that Henry's law. याच्यावर प्रश्न विचारला तो, स्टेट अँड एक्सप्लेन द हेनरीज लॉ. मग काय असतो तर त्याचं स्टेटमेंट लिहायचं 1 मार्काला, आणि त्याचं मॅथमॅटिकल जे काही फॉर्म असेल तो 1 मार्काला लिहायचा. हा 2 मार्कासाठी जो प्रश्न असतो तो विचारला जातो, किंवा त्याचं जे काही युनिट आहे ते युनिट आपल्याला कॅरी करायचं असतं. सो लेट अस डिस्कसिंग अबाउट द हेनरीज लॉ. What is the statement is on the front of it, that Henry's law is stated that the solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of gas over the solution. बघा लक्षात घ्या, काय सांगितलं स्टेटमेंटमध्ये त्यांनी, की सोल्युबिलिटी जी असते गॅस इन लिक्विड, सोल्युबिलिटी कोणाची, गॅस इन लिक्विडची, ही काय होते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. म्हणजे काय, जसं प्रेशर वाढवलं तसं सोल्युबिलिटी वाढते, जसं प्रेशर कमी केलं तसं सोल्युबिलिटी कमी होते. डायरेक्टली प्रोपोर्शनल. What meant by directly proportional? The one component having values increases, their corresponding component having values also increases.
One, the first is decrease as value at the time the second is also decreases the value. It is called as a directly proportional. म्हणजे एकाची व्हॅल्यू वाढली तर दुसऱ्याची पण व्हॅल्यू वाढते, त्याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग ह्या हेनरीज लॉ मध्ये काय सांगितलं तरी की solubility of gas in liquid is directly proportional. Solubility of gas in liquid directly proportional to the pressure of gas. मग याच्यावरून मॅथमॅटिकल फॉर्म कसं काढलं बघा, एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. याच्यामध्ये एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी म्हणजे प्रेशर. आता हेच इक्वेशन कसं लिहिलं बघा, एस इज इक्वल टू के, एस इज इक्वल टू के एच पी. आता जो के एच आहे, जो काय के एच आहे त्याला म्हटलं तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा जो काय आहे के एच, याला काय म्हटलं गेलं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. What about the S? S is the solubility of gas in liquid. What is the unit of the solubility? Mole per liter. तुम्हाला सांगितलं होतं मोल पर लिटर. सोल्युबिलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिझॉल्व इन द वॉल्यूम पर युनिट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन, पर युनिट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सॉल्वंट. ओके, मग त्याला आपण काय म्हटलं, सोल्युबिलिटी. ओके, त्या सोल्युबिलिटीचं युनिट काय बघितलं, मोल पर लिटर. व्हॉट इज अ पी? पी इज अ प्रेशर, आणि प्रेशर आपण गॅस मोलिक्युलचं कशात मोजतो, बारमध्ये मोजतो. कायमध्ये मोजतो, बारमध्ये मोजतो. आणि केच म्हणजे काय सांगितलं आता, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग आता हेच इक्वेशन आपण परत कॅरी करू शकतो. आता एस इज इक्वल टू के एच इंटू पी आहे. मग हे इक्वेशन के एचच्या स्वरूपात लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो, द के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. के एच इज इक्वल टू S upon P. What is a KH? It is called as a proportionality constant. It is called as a Henry's constant, or it is called as a Henry law constant. मग त्या हेनरी लॉ कॉन्स्टंटचं युनिट काढायचं असेल तर कसं काढलं जाईल, एस अपॉन पी. एस म्हणजे काय, सोल्युबिलिटी. पी म्हणजे काय, प्रेशर. व्हॉट इज द युनिट ऑफ द सोल्युबिलिटी, मोल पर लिटर. सोल्युबिलिटीचं युनिट काय आलं, मोल पर लिटर. आणि प्रेशरचं युनिट काय आलं, बार. हा खाली आहे तो प्लस असतो, वरती येताना तो काय झाला, मायनस झाला. म्हणून त्याचं युनिट काय दिलं आहे, व्हॉट इज द युनिट, दॅट इज मोल पर लिटर पर बार. आता व्हॉट इज अ पी, पी इज इक्वल टू 1. जर प्रेशर 1 घेतलं, प्रेशर 1 घेतलं म्हणजे एस अपॉन पी. एस म्हणजे सोल्युबिलिटी आणि प्रेशरची किंमत 1 घेतली म्हणजे जर उत्तर काय आलं, के एच इज इक्वल टू एस आलं, कारण की प्रेशर आपण 1 बार घेतलं आहे. म्हणजे आता याच्यावरून बघा हेनरी लॉ कॉन्स्टंट काय सांगतोय, त्याची आपण किंमत बी काढू शकतो किंवा त्याचं स्टेटमेंट स्वरूपात काय वाक्य लिहू शकतो, द व्हॅल्यू ऑफ के एच इज सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. म्हणजे हेनरी लॉ कॉन्स्टंटची किंमत ही सोल्युबिलिटीशी रिलेटेड आहे. हेनरी लॉ ऑफ कॉन्स्टंट having value is equal to the solubility of gas in liquid when the pressure of the gas molecule is taken as a 1 bar. त्यावेळेस मी त्याचं प्रेशर किती घेतलं, 1 बार घेतलं. म्हणजे 1 बार प्रेशर घेतल्यानंतर तर सोल्युबिलिटीची किंमत ही कोणाबरोबर आली, के एच बरोबर आली. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी ऑफ gas in liquid when the value of pressure is a 1 bar, and this is the mathematical form or mathematical equation of the Henry's law. I repeat again that, परत मी एकदा समजावून सांगतो. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी, तर प्रेशरचा परिणाम, इफेक्ट हा सॉलिड आणि लिक्विड स्टेटवर होत नाही, बिकॉज इट इज अ इनकॉम्प्रेसिबल असतात. बट द प्रेशर इज अफेक्टेड ऑन सोल्युबिलिटी इन द गॅसेस स्टेट. मग काय म्हटलं त्यांनी, प्रेशर इज अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. With increase the pressure, the solubility goes on increasing. This relation is developed by the one of the scientists, that is a Henry. Hence this is called as Henry's law. तर 2 मार्काचा याच्यावर प्रश्न विचारला तो स्टेट अँड एक्सप्लेन द हेनरीज लॉ, किंवा त्याच्यावर प्रश्न त्याच्या याच्यावर विचारला तो युनिटवर. मग हा 2 मार्काचा प्रश्न असतो, त्याच्यावर 1 मार्काचं स्टेटमेंट लिहायचं आणि 1 मार्काचं त्याच्यावर डेरिव्हेशनचे पुढचं असेल त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म लिहायचा. हेनरीज लॉस काय सांगतो, इट इज स्टेटेड दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन.
म्हणजे प्रेशर वाढवलं तसं सुद्धा गॅस मॉलिक्युलची सॉल्युबिलिटी वाढते आणि म्हणून त्याच्यावरून असं लिहिलं आहे एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. हे इक्वेशन आपण दुसऱ्या पद्धतीने असं लिहू शकतो एस इज इक्वल टू के एच इंटू पी. याच्यामध्ये 3 घटक आहेत. एस म्हणजे सॉल्युबिलिटी, पी म्हणजे प्रेशर आणि के एच म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट. मग सॉल्युबिलिटी जे असते त्या सॉल्युबिलिटीचं युनिट असतं मोल पर लिटर, प्रेशरचं युनिट असतं बार. आता एस इज इक्वल टू के एच इंटू पी आहे. मला हे इक्वेशन के एचच्या स्वरूपात घ्यायचं आहे म्हणून ते इक्वेशन मी असं घेतलं के एच इज इक्वल टू एस अपॉन पी दॅट इज अ मोल पर लिटर. सॉल्युबिलिटीचं युनिट दिलं त्यांनी मोल पर लिटर डिवायडेड बार, म्हणजेच त्याचं युनिट आलं मोल पर लिटर पर बार. जर प्रेशरची किंमत मी 1 घेतली तर के एच इज इक्वल टू एस येतं, म्हणजे सॉल्युबिलिटी ऑफ द गॅस इन लिक्विड इज इक्वल टू द हेनरीज कॉन्स्टंट केव्हा वेन द प्रेशर इज टेकन ॲज अ 1. प्रेशर युनिटी घेतलं तर के एचची व्हॅल्यू कशाबरोबर येते, एस बरोबर येते. म्हणजे आताच्या तासाला आपण ते इफेक्ट जे असतं फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉल्युबिलिटी 3 फॅक्टर्स आपण बघितले. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, त्याच्यानंतर इफेक्ट ऑन सॉल्युबिलिटी जो असतो तो बघितला, टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी, आणि यात पुढचा जो बघितला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. उद्याच्या तासाला आपण पुढचा पॉईंट जो काय असेल तो डिस्कस करू. पण तुम्ही आता काय करा, घरी जाऊन ते परिपूर्ण वाचा. काय अडचण असेल तर उद्याच्या तासाला विचारलं तरी हरकत नाही.